शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना अगदी मनापासून माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला, आज कोणता रेसिपीचा व्हिडिओ नाही ना, कुठे जाण्याचा व्हिडिओ नाही ना, घरकामाचा व्हिडिओ नाही। आज जे आहे ना, मी तुम्हाला शेअर करणार आहे माझ्या जे टेरिस अंगणामधले टेरिसवरले जे झाडं आहेत, अंगणामध्ये झाडं आहेत, तर कोणते कोणते किती, तर ते पूर्ण जे आहे की नाही झाडाचा व्हिडिओ आहे आज। जसं की कोणते शोचे पण झाडं आहेत, कोणते फुलाचे झाडं आहेत, तर सगळी पण आणि वर टेरिसवर हे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर चला, एक एक झाड जे आहे ना मी तुम्हाला दाखवणार आहे, पूर्ण जितके झाड आहेत ना तितके तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर चला, घराच्या बाहेर एकदम आपण आलो की नाही, मेन दरवाजाच्या बाहेर हे बघा, एकदम कुडीच नाही, दोरच्या कुडी जे आहेत ना ते असे मोठ्या मोठ्या पाण्याचे आणि एकदम की नाही आपल्या कोणत्या पिक्चरमध्ये ते दिसतात बघा, हे झाडं ते असे हे एकदम साईडच्या प्लेसला ठेवलेत, कारण आल्यावर ना खूप असं छान लुक देते। आणि हे एक वेगळं झाड आहे, जसं की पूर्ण जे पानं आहेत ना हिरवे आहेत, आणि हे जे पानं, हे जे झाड आहे ना ह्याचे मिक्स पानं आहेत, जसं की व्हाईट अँड ग्रीन, हे एकदम मिक्स कलर्स आहे सगळं। तर असे 3 जे आहेत की नाही झाडं हे साईडला कुंड्यामध्ये ठेवलेत मी, आणि इतके छान दिसतात की नाही, जसं की मेन डोरच्या एकदम साईडला येतं, तर खूप छान लुक येतं। आणि मेन डोरच्या साईडला इकडे लावलेलं आहे मनी प्लांट, जे पहिले मनी प्लांट होतं ना ते सगळं खराब केलं आपल्या कोंबड्यांनी, आणि हे दुसरं आहे। आणि हे बघा किती छान असं वाढायला आता। आणि ह्याच्या साईडलाच मी नाही एक ठेवले आपलं स्नेक प्लांटचं, तर भरपूर ह्याचे रोपं झाले, हे दुसऱ्या ह्याच्यात पण मी अजून रोपं लावले। तर इथं 2 डोरच्या की नाही एकदम वेलकम साईडला हे 2 झाडं आहेत। चला, आता घरापुढले एकदम की नाही वरच्या गॅलरी मधले मी तुम्हाला दाखवले। आता अंगणामध्ये किती झाड आहेत ना ते तुम्हाला दाखवते। हे बघा, इथं आहे एक उंबराचं झाड, आणि एक आहे पिंपळाचं झाड, आणि छोटंसं लावलं बेलाचं, पण ते सुकल्याने झाले। आणि इथं आहे हे व्हाईट गुलाब, कारण वर होता हे गुलाब, पण एक मी इथं छान दिसते म्हणजे इथं आणून ठेवले। आणि हे जे आहेत की नाही हे 4-5 झाड आहेत ना, ते कलरच्या लिलीची झाडं होती, पण सगळी जी आहे की नाही व्हाईट कलरचीच लिली निघली। आणि 5ची झाडं की नाही मस्त व्हाईट कलरच्या लिलीची आहेत, जे ना आता आपण सेम मेन दरवाजातून जे बाहेर निघतात ना ते आपल्याला सकाळी सकाळी जे आहे ना इथून सूर्यनारायण खूप छान निघतंय। आणि हे जे आहे ना पूर्ण झाडं जे आहेत ना एकदम पुरी ठेवलेले आहेत मेन डोरच्या, आणि इथं जे आहे ना हे उंबराचं पिंपळाचं पण उठल्या दर्शन खूप छान असं होतंय। चला, आता अंगणातली झाडं तुमच्यासोबत शेअर करते। हे बघा, इथं आपली छान हिरवी गाराशी तुळस, आणि ह्याच्या साईडला तुम्ही बघू शकता हे आहे मोगऱ्याचा वेल। ह्याचं बूड दाखवते मी तुम्हाला, किती मोठं झालेलं आहे। आणि आता तर ना पावसाळ्यामध्ये इतकं हे झालं, हे बघा, मला वाटलं हे येल कुठं आता खराब होऊन जाते की, आणि मुंग्याने इतकं खराब केलं ना, पण हे ना अजून रिकवर व्हायला हो का, मधून ह्याला मुळे फुटले तर। आणि ह्याचं जे ना खालचं बूड बघू शकताय तुम्ही, हे बघा, हे बघा, हे सगळं जे आहे ना मोगऱ्याचं येल आहे, हे सगळं असं वर सोडलेलं आहे आम्ही टेरिसवर, आणि खालून एवढा आहे वर गेल्यावर तुम्हाला दाखवते किती मोठं आहे ते। आणि एक की नाही गेटच्या एकदम उजव्या साईडला हे एक लावले मी झाड, तर मला झाड असे मोठाले पानाचे झाड खूप आवडतात, एंट्रीला खूप छान दिसते ती झाडं, तर ह्या साईडला एक लावले झाड। चला, आता दाखवते तुम्हाला कंपाऊंड वॉलची झाडं। हे बघा, हे मी कर्नाटकहून आणलं होतं झाड, ह्याला खूप छान असे फुलं आले होते, आणि कम से कम 2 महिने राहिले बरं का हे झाड, त्याचे जे फुलं आहेत ना हे 2 महिने राहिले। आणि हे बघा असे होते, मी व्हिडिओमध्ये मागे टाकला पण होता, आणि ह्याच्या 2 काड्या आणल्या होत्या। तर हे बघा, खाली पण छोटी छोटी झाडं आले त्याच्या, हे बघा, आता हे काढून ना मला दुसऱ्या डब्यात लावायचं, खूप छान असं झाड आहे। मला वाटलं होतं आपल्या इकडे येते की नाही, की ह्याचे पानं जर घट्ट आहेत ना, खूप असे घट्ट आहेत ह्याचे पानं, आणि दुसरं एक आणलं होतं पण दुसरं काय आलं नाही, आणि हे आलं खूप छान असं झाड लागलं बघा मला, इतके छान फुलं आहेत ह्याचे ऑरेंज कलरचे छोटे छोटे। आणि हे बघा, हे एक आहे, हे डेकोरेशनच आहे आता आपलं झाड, त्याचे फक्त कलरची पानं येतात ह्याला पण भरपूर असे खाली रोपं आले तर। आणि तुम्हाला दाखवते, हे आहे आपल्या अंगूरचा वेल, बघू शकता तुम्ही, इतका मोठा आणि इतका जाडच्या झाड आहे की नाही, इथं की नाही आता 20 वर्ष व्हायला तर आम्हाला ह्या घरात, 20 वर्षाचा हे अंगूरचा वेल आहे, आणि खूप जुना वेल आहे बघा। महाग तर वाळून गेला तर जीव इतका माझा तुळतुळ करू लागला ना, जसं की जुना माणूस असतंय ना तसं लहानपणीपासून जपलेलं मी म्हणलं आता अंगूरचा वेल आपला म्हातारा झाला, आता वाळून गेलाय, काय की ह्याला काहीच न झाले। पण पावसाळ्यामध्ये पुन्हा मी काय केलं, ऑनलाईन प्लांट बुश मागवलं, ते पण ह्याला टाकलं, त्याच्यानं अजून हिरवा झाला। किती म्हातारा होऊ द्या आणि किती काही होऊ द्या, जुनी वस्तू असते की नाही त्याला आपली जे मय आहे की नाही ना, आपलं मन आहे ना त्याच्यावर लागून जाते। तसं की नाही हे झाड सुकलं ना तर मला पण करमलं नाही 2-3 दिवस, पण पुन्हा जे आहे की नाही सगळं असं हिरवं झालं, मी दाखवते वर गेल्यावर तुम्हाला। हे बघा, ही आहे व्हाईट लिली म्हणलं ना मी तुम्हाला, ते 4-5 झाडं जे आहेत ना कुंड्यामधले ते ह्याचेच आहेत, आणि एक जे आहे ना मी ह्या साईडला लावली होती, तर ह्याला मस्त अशी छान फुलं यायली सकाळी सकाळी। आणि हे जे आहे की नाही नंदीवर नमतोय, जसं की नाही ह्याची भरपूर सगळी कटाई केली होती, कारण खूप फांटे वर गेले होते, आणि खूप मस्त असे मोठे मोठे व्हाईट फुलं येते त्याला, जे महादेवाला की नाही खूप पावन त्याचे फुलं, आणि आता छोटे छोटे फांटे पण फुटू लागले त्याला। आणि इथं बघा, इथं आहे छोटूसं माझं गुलाबाचं झाड, मला गुलाबाची झाडं खूप अशी आवडतात बघा, किती लावले ना तर माझं मनच भरत नाही।
आणि हे पण सगळं झाड की नाही पावसाळ्यामध्ये इतका पाऊस पडल्यावर सगळे झाडं वाळून गेले होते. तर मी म्हणलं आता हे पण झाड वाळते. कसं इथं जास्त ऊन येत नाही ना, त्याच्यामुळे झाडं जे आहेत ना इथे सहजा जास्त येतच नाहीत. आणि गुलाबाचं झाड की नाही खूप आवडीनं खूप जपू लावलं. एक तर कोंबड्या राहतात घरामध्ये आणि त्याच्यातून वर यायचं म्हणलं की नाही जाळी वगैरे लावून. तर आता कसं तरी वर गेले तर डबल फुटले बघा हे. आणि इथं लावले हे शोचं. हेच कोंबड्यानं धिंगाणं गेलं तर मी मागं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. तर आता कसे तरी वर ठेवले मी इकडं. हे आता रोपं छान देव व्हायले त्याच्यातले. आणि इथं लावलेत स्नेक प्लॅन्ट छोट्या छोट्या मटक्यांमध्ये. ह्याला पेंटिंग करायची राहिली अजून. आणि इथं जे आहे की नाही हे बकुळीचं झाड आहे. बकुळीची फुलं राहतात ना पांढरे पांढरे, त्याचं झाड आहे ना. आता हे 1-2 वर्षाचं झाड आहे बघा, पण लहानच आहे. पण आता ह्याला फुलं लागतील आता येईन त्या वर्षी. ह्या दुसऱ्या साईडची झाडं दाखवते. ते पण शोचं झाड आहे आणि ह्याला एकदम मेरून कलरची पानं असतात बघा. आणि वर बघा फुलं किती छान तुरे असे आले त्याला. आणि मला हे झाड खूप आवडतं. तर हेच अजून एक छोटंसं रोपटं काढून दुसऱ्या ह्याच्यात लावले मी. आणि हे पण ना हे पण कलरच्या पानाचंच आहे. ग्रीन व्हाईट आणि लाईट पिंक पान आहे त्याचे. आणि ह्याला पण भरपूर रोप आहे त्याचं. तर हे तेलाच्या डब्यामध्ये लावलेत मी. हे ऑनलाईन मागेल होतं 250 रुपयाचं झाड. ह्याचा सगळं कोंबड्याने धिंगाणा केला होता. पण मी की नाही आता खालचं काढून वर ठेवल्यानं ह्याला आता थोडे फुलं येऊ लागलेत. ते बघ कळी आली आणि इथं फुल ह्या फुल ह्याचं. ह्या साईडला हे अशी झाडं लावलेली शोची. तर चला अंगणातले तुम्हाला झाड सगळे दाखवले. आता जाऊया आपण टेरिसवर. आणि टेरिसवर किती झाड आहेत ना ते पण तुम्ही बघा. आणि एका नमुन्याचे नाही भरपूर नमुन्याचे झाड आहेत. आणि तुम्हाला कोणते झाडं आवडलेत ना ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला आता जाऊ टेरिसवर. नाही ह्याला छोटे छोटे फुले त्याला काय म्हणतात की मला पण तेवढं माहित नाही. पण तुम्हाला माहित असलं तर मला कमेंट करून सांगा. आणि ह्याच्या खाली थोडासा पुदिना पण लावलाय मी. हे बघा हे आहे ऑरेंज कलरचा गुलाब. आणि सगळं जळून गेलं तर बघा. आपण ह्याला की नाही ऑनलाईन मी जुनं असं औषध आणून टाकलं तर पण डबल फुटू लागलं. हे इथं आहे हे. आणि इथं आहे मेरून कलरची शेवंती. कारण पाऊस खूप झालाय ना त्याच्यामुळे आता ह्याला जे कळ्या येऊ लागल्या. आणि की नाही हे सगळं असं खराब झालं आणि झालं झाड म्हणून की नाही मी दुसऱ्या साईडला पण एक झाड लावले. आणि हे बघा टायरमध्ये इथं चमकुरा लावला होता. पण चमकुरा मरत नाही, पण त्याला येईल पावसामुळे आला नाहीये. हे बघा ह्याच्यामध्ये तुरीचं झाड उठलंय. तर हे बघा आपल्या तुरीला की नाही शेंगा बी धरू लागल्यात. बघू शकता इतकं लखडून गेले ना. हे बघा सगळं झाड असं लखडून गेले शेंगाने. हे बघा ह्या टायर मध्ये लावले आपण. तुरीचं झाड लावलेलं नाही आलंय. आणि ह्याच्या खाली आहे चमकुरा. ते येतेच आता. आणि इथं दाखवते हे बघा इथं ना ही आहे एकदम मेरून आणि येलो दोन्ही मिक्स अशी शेवंती आहे. आणि पण कसं फुलं ह्या वर्षी दसऱ्यालाच येते. पण ह्या पावसानं सगळं धिंगाणा केला. आता ह्याला कळ्या छोट्या छोट्या लागू लागल्या. तर बघू शकता किती छोटे छोटे कळ्या लागल्यात आता. झाडं इतकी लेकरांनी जपावं लागतात ना. जसं की आता पावसानं ते खराब होते तर पुन्हा मग रोपं बी भेटत नाही आपल्याला जसे पाहिजे तसे फुलाचे. हे बघा आणि हे की नाही ऑनलाईन महागले होते गुलाबाचे झाडं. ते नुसतं वेली गुलाब होता त्याला फुलही नाही गेलं काय नाही म्हणून काढून टाकलं. आणि इथं आहे एकदम पिंक गुलाब. हे बघा हे आहे रेड गुलाब. आता झाडांच्या कटया करायला आल्या. आता बघू शकता किती कळायला लागले. हे बघा गुलाब फुलं बघा किती आले. बार्बी पिंक लाईट पिंक आहे एकदम व्हाईट पिंक मधून. हे बघा गुलाबाचे फुलं. रोज देवाला की नाही मस्त टेरिसवरले फुलं आणून सगळं हात असेल. बघू शकता किती फुलं लागले. तर बघा हे बघा कसं वाटलं तुम्हाला आमचं हे गुलाब ते पण नक्की सांगा. आणि हे आहे ना हे बघा ही शेवंती मेरून कलरची. आणि पुदिना बघा मी ह्याच्यामध्ये पुदिना टाकला. रोजचं जे आहे की नाही मस्त नॉनव्हेजच्या ते भाजीला. आणि पुदिना तुम्ही एकदा लावा पुदिना कधीच मरत नाही हे लक्षात ठेवून घ्या. आणि तुम्ही बी असं टब मध्ये लावून केली नाही ह्याची चटणी बी ते बी उन्हाळा तर खूप खायला चांगलं असते. तर मी तर प्रत्येक भाजीमध्ये टाकत असते. आणि इथं आहे कूलरचा टफ. तर ह्याच्यामध्ये मी टाकली बघा करडी. आता गेल्या वर्षी करडी टाकली होती. मला करडीची भाजी खूप अशी आवडती. पण टाकली होती ना तर खारुताई रोजचं येऊन जे की नाही आज टाकली की दुसऱ्या दिवशी टपरच किती लपून ह्याच्यावर काटे अक्षरशः टाकली होती मी. पण ती खारुताई काहीच येऊ दिन गेली. ह्या वर्षी की नाही मांजर सारखं टेरिसवर आहे ना. आणि अंगूरच्या झाडाचे सगळे पानं वळून गेलेत ना त्याच्यामुळे की नाही मांजर इतर राहते तिला पटकन दिसती. त्याच्यामुळे काही तिनं आली नाही. आणि ह्याच्यातली करडी काही खाल्ली नाही त्याच्यामुळे की नाही करडी तशीच आहे. आणि आता जेव्हा ह्याची भाजी उगल ना तेव्हा तुमच्यासोबत शेअर करते मी. आणि ह्याला करडीनं भिजायला खूप टाइम लागतोय त्याच्यामुळे अजून काही त्याचे रोपटे उगवले नाहीत. चला अंगूरचा येईल दाखवते मी तुम्हाला. हे बघा आता कवळे कवळे पालवे फुटू लागले. तर खूप मोठा आहे अंगूरचा येईल. इथं पूर्ण आम्ही असा मांडव केला होता अंगूरच्या येल्याला.
मिट्टू वगैरे सगळे खातात बघा की छान कवळे फांटे फुटायले. हे आहे आपला सगळा अंगूरचा मस्त इथून वेल गेलेला अंगूरचा. आणि इथं आहे हे जांबाचं झाड पूर्ण. हे आणि आज की नाही घराच्या जवळच बोर टाकायले त्याचा आवाज आहे की नाही तुम्हाला व्हिडिओ मध्ये येत असेल. गुलाबी गुलाबी दिसतात तुम्हाला. हे की नाही कंपाऊंड वॉलच्या बाहेर आहे तिकडून ते जांब आहे ना त्याची पाने बघा तुम्ही गुलाबी गुलाबी दिसतात तुम्हाला. हे की नाही कंपाऊंड वॉलच्या बाहेर आहे तिकडून तुम्ही बघू शकता. हे बघा आपल्या मोगऱ्याचा डेरा बघा किती मोठा मोगरा आहे बघा तुम्ही. आणि इकडं पण बघा तुम्ही. हो का हे आपल्या ह्या की नाही गॅलरीच्या खालीचा भाग आहे हे. आणि बघा किती मोठा डेरा आहे. इतके फुलं निघतात ना असे टोपलं टोपलं फुलं निघतात आपल्या मोगऱ्याला. ह्या इतका मोठा मोगरा आहे ना आणि खूप छान आहे ना असा दाट मोगऱ्याचा. ते एवढा मोठा की नाही डेरोबा आपला मोगऱ्याचा. हे आहे मोगऱ्याचं झाड. आणि हे बघा हे आहे जास्वंदीचं झाड. रोजचं फुलं की नाही इथलेच नेत असते मी. तुम्ही बघू शकताय बघा किती फुलं लागेल आपल्या जास्वंदीला. हे बघा बघू शकता. हे बघा किती फुलं लागले. किती छान वाटते असं झाडं असले ना. ते दाखवते तुम्हाला. हे का जांब हे बघा बघू शकता. हातानं जांब किती येते. तर 12 महिने जांब असले तर बघूनच पोट भरून जाते. खायचं तर लांब राहिले. हे बघा जांब. आणि हे गुलाबी जांब आहे त्याचे पानं पण गुलाबीत बघा. बघा किती मस्त आहे आपलं जांबाचं झाड. बघा हे बघा जांबाचं झाड. तूर लावलेली शेतामध्ये. आणि बघा किती छान आहे आपलं पूर्ण शेत वगैरे. किती मस्त वातावरण आहे आमच्या इकडे बघितलं तुम्ही. आणि हे बघा आपल्या लिंबाचं झाड. आता पानं थोडे थोडे कमी होऊ लागलेत ना त्याच्यामुळे लिंब बघा किती टळ असे दिसायलेत. तुम्हाला मागं बी मी शेअर केलं होतं. तर एवढे झाडं की नाही आमच्या घरामध्ये. तर एवढ्याची देखभाल करायला पूर्ण दिवस जाते हे लक्षात ठेवते. बघा किती लिंबानं लखडून गेले झाड. हे आहे आपलं छोटंसं सिंगल घंटीचं झाड आहे बघा. ह्याला सिंगल घंटी आहे. खूप छान असं झाड आहे. खूप फुलं लागते त्याला सकाळी सकाळी की नाही. बघू शकता असं मोठ्या बकेटात लावले मी. जसे की नाही कलरचे बकेट होते. हे बघा आणि हे आहे मस्त आपलं एवढं मोठं डेरेदार इलायचीचं झाड आहे बघा. एकदा ह्याला फुलं पण येऊन गेले तर. पण इलायची आता कवा लागते मला माहीत नाही. तुम्हाला जर माहीत असलं कमेंट करून नक्की सांगा ताईंनो. आणि चहामध्ये ते टाकले ह्याचे पानं की खूप छान वास येते. बघा तुम्ही किती असं सगळं गच्च भरलंय खालचा टफ. आणि खूप असं मोठं झालं इलायचीचं झाड. हे बघा आता ह्याला इलायची कवा येते ते बघावं लागेल. तर चला मंडळी तुम्हाला कसा वाटला माझा झाडांचा व्हिडिओ काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब द माय चॅनल. आणि कोणतं झाड तुम्हाला ह्याच्यापैकी आवडलं कोणती फुलं आवडले कोणती गुलाबाचे झाडं आवडले हे पण कमेंट करून नक्की सांगा. तर चला शुभ दुपार सर्वांना.